हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. याच्यात बिंदियाचा नंबर आहे की नाही? नाहीये बाबा. एकीकडे या घराला जोडण्याच्या गोष्टी करतेस आणि दुसरीकडे या घरात फूट टाकतेस. मला माहितीये तुम्हाला अशा प्रकारचं जेवण आवडत नाही, म्हणून मी आज तुमच्या आवडीचं जेवण आणलंय. आम्हाला तर हेच कळत नाही की पूजा हे असं का करते. तिला एका चांगल्या सुनेप्रमाणे घरात नांदायचं नाहीये. जेव्हा मी जेवण घेऊन ऑफिस मध्ये पोहोचले तेव्हा ते सँडविच खात होते. पण बिंदिया तुला काही म्हणाली नाही? बिंदिया तर तेव्हा बोलली असती ना जेव्हा अपूर्वने जेवायला नाही म्हटलं असतं. आपण इतक्या सहजासहजी बिंदियाला हे घर तोडू देणार नाही. अपूर्व तुझा आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करेन की तुमच्या दोघांची जोडी सदैव अतूट राहावी. अपूर्व, बिंदिया, पाणी? नाही, मला नकोय. अपूर्व, मी तुमच्यासाठी चहा आणू? नको, आता नको आणू. तृष्णा, आई कुठे आहे? काकू शॉपिंगला गेलेत, येतच असतील. काय? आई एकटी गेलीये? आईला एकटीला नको जायला हवं होतं. एकटी नाही जाऊ तर काय करू? आई, बिंदिया एक ग्लास पाणी तर दे, खूप थकलीये मी. काकू, पाणी. आई, तुला एकटीला बाहेर जायला नको होतं. जर तुला काही रस्त्यामध्ये झालं असतं तर आम्हाला कसं कळालं असतं? बिंदिया, मला तर स्वतःलाच एकटीला जायचं नव्हतं, पण मी काय करणार? तुला माहितीये कल्याणी आजकाल माझ्यावर नाराज असते आणि तृष्णा, हिला तर वेळच नाहीये. पूर्ण दिवस कल्याणीच्या कामात असते. काय करणार बिचारी? पण काकू, तुम्ही तर मला. बरं असू दे, बघ तर मी काय काय आणले बाजारातून. बघ बिंदिया, तुझ्यासाठी ड्रेस आणलाय. वाव, ती छान ड्रेस आणलायस आई. जेव्हापासून आलीयस तेव्हापासून तेच जुने पुराणे कपडे घालतीयस. म्हणून मी विचार केला की तुझं अपूर्वच्या ऑफिसला रोज जाणं येणं असतं. लोक काय विचार करतील? तुझ्याकडे हेच जुने पुराणे कपडे आहेत का? म्हणूनच मी तुझ्यासाठी हा ड्रेस आणलाय. छान आहे ना? जेव्हा अपूर्वच्या ऑफिसला जातेस ना तेव्हा लोक काय विचार करत असतील? तेच जुने ड्रेस आहे तुझ्याकडे. म्हणूनच तुझ्यासाठी हा नवीन ड्रेस आणलाय. वाव आई, किती सुंदर ड्रेस आहे.
थँक्यू आई. आणि अपूर्व, तुझ्यासाठी मी हा शर्ट आणलाय बघ. माझ्यासाठी? हो, बघ ना कसा आहे. छान आहे ना? चांगलं आहे काकू, पण याची काय गरज होती? माझ्याकडे खूप शर्ट्स आहेत. अपूर्व, ही माझ्याकडून तुझ्यासाठी भेट आहे. थँक्यू. आज माझी मुलगी जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळे. स्वतःच्या पायावर उभी आहे, चांगलं कमवतीये. जेव्हा बिंद्याने तिचा पहिला पगार माझ्या हातात ठेवला तेव्हा सगळ्यात आधी मी देवळात गेले देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी, आणि त्यानंतर मी हा शर्ट घेतला तुझ्यासाठी. तुझा एवढा अधिकार तर आहेच ना? खूप चांगलं काकू, थँक्यू. अपूर्व, यात थँक्स काय म्हणायचं? यावर तुझा हक्क तर आहेच ना? हा, आणि तृष्णा, माहितीये तुझ्यासाठी मी खूप चांगल्या चांगल्या साड्या पाहिल्या, पण काय करू, मला तुझी आवड निवड अजिबात माहित नाहीये. तू एक काम कर, माझ्यासोबत बाजारात चल आणि तुला जे काही आवडेल ना ते तू घे, ठीक आहे? माझ्यासाठी काय आणलंयस उमा? तुझ्यासाठी काल आपल्यामध्ये जरासं भांडण काय झालं? तू तर नाराजच झालीस. अरे आपण मैत्रिणी नाही, बहिणी आहोत, बहिणी, समजलीस? हो, असं काहीच नाहीये कल्याणी. उमा बघ, जर घरात दोन भांडी असतील ना तर ती आपापसात धडकतातच, आणि नाती पण अशीच असतात. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. खरं बघायचं तर मी रागवायला पाहिजे होतं. तू माझ्यासाठी काहीच आणलं नाहीस. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. नाही नाही कल्याणी, असं काहीच नाहीये. त्याचं काय आहे की काहीही झालं असू दे, तुला याची शिक्षा नक्की मिळणार. तुझी शिक्षा ही आहे की तुला माझ्यासाठी एक साडी नाही, 2-2 साड्या आणाव्या लागतील. हा, का नाही, का नाही. आणि बिंदिया, याची साक्षीदार तू आहेस. बघ हा, तुझी आई ना या गोष्टीवरून पलटायला नको. हो काकू. काकू, तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी गरम भजी बनवून आणते. बिंदिया, तुला पण भजी आवडतात ना? तू पण ये. सुकन्या आमच्या कन्या. खूप वाईट वाटत असेल ना आकांक्षा तुला? जी चूक तू केलीच नाहीस त्यासाठी तुला खूप ओरडा खावा लागला ना, आणि सगळ्यांच्या नजरेत खाली पण पडावं लागलं. मोठ्या माणसांच्या बोलण्याचं काय वाईट वाटून घ्यायचं? मग भलेही ते चुकीचं का असे ना. तसं माहित नाही का तुला असं वाटलं आकांक्षा की मी माझ्या फोनमध्ये बिंदियाचा नंबर ठेवून देईन? तुला असं वाटलंच कसं की मी माझ्या विरोधातला पुरावा तुझ्या हातात इतक्या सहजपणे देईन?
तुला माहितीये, तू आवाज मारण्याच्या आधीच मी भिंदियाचा नंबर फोनमधून डिलीट केला होता. बाबा, आजी, आई. काही हरकत नाही पूजा. एकदा असं झालं म्हणून काय झालं? कधी ना कधी तुला या गोष्टीची जाणीव होईलच आणि मग तू स्वतः सगळ्यांची माफी मागशील. सुनबाई, आ गया सुनबाई. काय आजी? आई त्यांच्या खोलीत आहेत. तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा ना. नाही नाही, काय बी नकोय. बघ पूजा, माझं पोट बरोबर नाही आणि ठीक असू बी कसं शकतं जर अशी लोक जेवण बनवतील. बर जाऊ दे, तू ना माझ्यासाठी मुगाच्या डाळीची खिचडी बनव. आज मी तीच खाईन. हो आजी, मी बनवते. आणि हा, त्याच्यात थोडं दही बी टाक. ठीक आहे. आजी, आईचा फोन आहे, मी येते. हा बर. आणि हा, जेवण जरा नीट बनव. सकाळ सारखं काय करू नको, समजासनी डॉक्टराकडे जावं लागल. नाही नाही आजी, असं परत नाही होणार. माणसाकडून चूक एकदाच होते, पुन्हा पुन्हा नाही. आणि हो, काय कळत नसेल ना तर विचारत जा. सवताचं डोसकं लावू नग. हो. पार्वतीताईंना मिस कॉल देण्याची ही योग्य वेळ आहे. आता आम्ही सगळे इथे आहोत, त्यामुळे जे करायचंय ते करता येईल. पार्वतीताईंचा फोन यायला पाहिजे, नाहीतर पूर्ण प्लॅन खराब होईल. एक मिनिट अपूर्वा, मी बघते. हॅलो. हॅलो, मी पार्वती बोलतेय. तृष्णाशी बोलायचं होतं. हो काकू, मी आत्ता तृष्णाला आवाज देते. तृष्णा, तृष्णा, तुझा फोन आहे. तो पार्वती काकूंचा. हॅलो. तृष्णा बेटा, अगं मी बोलतेय. तू इथे फोन का केलायस आई? तृष्णा, अपूर्व आहे का ग तिथे? मी तुला सांगितलं होतं ना की मला तुझ्याशी नाही बोलायचंय, पण मला वाटतं की तुला माझं बोलणं समजलं नाही. सुकन्या आमच्या कन्या. मी तुला सांगितलं होतं ना की मला तुझ्याशी नाही बोलायचंय, पण मला वाटतं की तुला माझं बोलणं समजलं नाही. आणि आता मला कळलंय की अपूर्व बरोबर आहेत आणि तुम्ही चूक.
अपूर्व बरोबर बोलले होते की आकांक्षा आणि विराज एकमेकांना ओळखत होते, त्यांच्यात आधीपासूनच चांगली मैत्री होती. पण तू ही गोष्ट माझ्यापासून लपवलीस. आणि तुम्ही आकांक्षाचं लग्न अशा घरात केलं ज्या घरात पूजा सोबत चांगला व्यवहार होत नाही. हेच खरंय आई, हेच खरंय. अजून एक गोष्ट, तुला हे चांगलंच माहिती होतं की अपूर्वाचा मला लग्नाला जाण्यासाठी विरोध होता, कारण ते रागवलेले होते. पण तुमचं तर हे कर्तव्य होतं ना की तुम्ही इथे आला असता आणि अपूर्वाशी बोलला असता, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता, कारण ते तुमचे जावई आहेत. पण नाही, तुम्ही असं काहीच नाही केलं. आज मी तुला शेवटचं सांगते, यानंतर इकडे मला कधीच फोन करू नको, कारण अशा लोकांसोबत मला देखील संबंध ठेवायचा नाही ज्यांच्याशी अपूर्व बोलू इच्छित नाही. मी अपूर्वाची बायको आहे, म्हणून मला दुसऱ्या कोणाही पेक्षा त्यांच्या सन्मानाची जास्त चिंता आहे. आणि म्हणूनच यानंतर तू इथे कधीही फोन करायचा नाही, समजलं तुला? चल, चांगलंच झालं. कृष्णाला खरं काय ते तरी कळालं, नाहीतर कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायची आणि कामात चुका करायची. या तृष्णाला काय झालंय? आपल्या आईशी अशी बोलत होती जशी काय तुझ्या दुश्मनासोबत बोलत होती. कदाचित ही नवीन चाल तर नाही? सुकन्या आमच्या कन्या. अगं ही आई कुठं राहिली? आम्हाला तर लय भूक लागली. अहो, त्या माळ जपत आहेत, त्यांनी सांगितलंय तुम्ही सुरू करा, त्या येतील. जेवण तर लय भारी आहे, खास करून हे वरण. विशाल, वरण घे, चांगलंय. हो बाबा. आकांक्षाने बनवलंय. अगं ये आई, झाली पूजा? हा, एक माळ शिल्लक होती, म्हटलं पूर्ण करावी. नको, राहू दे. म्या पूजाला माझ्यासाठी खिचडी बनव म्हणून सांगितलं होतं. पूजा, आजींची खिचडी घेऊन ये. आई, मी खिचडी बनवायला विसरले. काय? असं कसं विसरलीस पूजा? आजीने सांगितलं होतं ना. अहो, ते काय हरकत नाही बेटा, एक वेळ नाही खाल्लं तर काय बिघडणार नाही. शकुंतला, हे काय होतं ह्या घरात? अगोदर तू एकटी घरचं काम करायचीस आणि कोणतीच तक्रार नसायची. आज 2-2 सून आहेत. एक सून जेवण बनवते, सगळ्यांची तब्येत खराब होते. दुसऱ्या सुनेला जेवण बनवायला सांगितलं तर ती बनवायचं विसरते. पुढच्या वेळीपासून लक्षात राहील.
आणि सगळी कामं वेळेत होतील. आई, आम्ही लगेच बनवून आणतो. नको सुनबाई, राहू दे. इतका उशीर झालाय, कधी बनवशील, कधी खाईन. आजी, खिचडी तयार आहे, तुम्ही खाऊन घ्या. आई, खिचडी कशी झालीये? ठीक आहे, पोट तर भरल, उपाशी नाही राहणार. विराज, आम्ही कदाचित तुला 2-3 दिवसासाठी बाहेर पाठवू. मग जेवण संपल्यावर आमच्या खोलीत ये, तुझ्याशी बोलायचंय. हो बाबा. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या